नमस्कार सर्वांना, मी बनवते आहे लादी पाव। त्यासाठी मी 1 चमचा साखर आणि 1 चमचा ड्राय ईस्ट घेतलं आहे। त्यामध्ये थोडं कोमट पाणी घातलं आणि अर्धा कप आणि ते फर्मेंट व्हायला ठेवलं 10 मिनिट। ते फर्मेंट झाल्यानंतर त्यामध्ये 1.5 कप मैदा आणि 1.5 कप गव्हाचं पीठ घालून छान असा मऊ असा गोळा बनवून घेतला आहे। थोडंसं गरज पडली म्हणून मी थोडं दूध पण घेतलं होतं त्याच्यामध्ये आणि तूप लावून छान असा मऊ गोळा तयार करायचा आणि ते फर्मेंट व्हायला ठेवायचं 1 तास। ते फर्मेंट झाल्यानंतर बघा किती छान झालंय आणि त्यानंतर ते परत मळून त्याचे गोळे करायचे आणि ते पण फर्मेंट व्हायला ठेवायचे 15-20 मिनिट। ते छान मोठे झाले का मग आपण आता याला थोडंसं वरून दूध लावून घेऊ आणि हे बेक करायला ठेवायचे। त्यासाठी मी ओव्हन आधीच प्रीहीट करून घेतलं होतं आणि ते बेक करायला ठेवले अर्धा तासासाठी 30 मिनिटासाठी। वर 30 मिनिटासाठी मी बेक करायला ठेवले। बघा किती छान झाले। आता याच्यावर ओला कपडा टाकून ते कडक होऊ नये म्हणून ते थोडा वेळ राहू द्यायचं तसं 15-20 मिनिटं अर्धा तास घाई नसेल तर। आणि बघा किती छान पाव झाला। आता याच्यापासून आपण काहीतरी बनवूया। त्यासाठी मी कांदा कापून घेतलाय छान आणि बारीक कांदा कापलाय, शिमला मिरची कापली, नंतर टोमॅटो कापून घेतले आणि तव्यावर ना तूप टाकलं आणि ते कांदा लालसर होऊ दिला तूप टाकून आणि नंतर त्यामध्ये शिमला मिरची घातली आणि हे छान शिजल्यानंतर त्यात टोमॅटो घालायचं आणि ते पूर्ण शिजलं की त्यामध्ये थोडं मीठ टाकायचं म्हणजे मिठाने अजून शिजेल लवकर। नंतर त्यात मसाले टाकले, लाल तिखट आणि मेन म्हणजे सर्वात महत्त्वाचं आपल्याला घालायचं आहे आपला पावभाजी मसाला आणि ते साईडला करून पाव शेकून घेतले आणि त्यामध्ये नंतर ती भाजी भरली आणि बघा किती छान मसाला पाव तयार झालाय आणि